तर 31ला गुरुवार आणि एकादशी असल्यामुळे आम्ही 31ची पार्टी आधीच करायची ठरवली. कारण 26 मे तो दुनिया खतम आहे असं कोणतं म्हणलं होतं. त्याला काही नाही. हे बघा आपलं एअरपोर्ट. हा रस्ता एवढा बिझी झाला आहे की एक्सप्रेस वे वाटायला आहे. नुकताच कारखाना चालू झाल्यामुळे उसाचे ट्रॅक्टर्स आणि ट्रक्स इथूनच जातात. मी म्हणतोय गाड्यांचं प्रमाण जास्त वाढलं आहे का रस्ता छोटा पडायला आहे. फ्युचरमध्ये होडगीला IT पार्क होणार आहे म्हणल्यावर इथूनच रस्ता जाणार आहे. तर आमचं शेक कढईचं प्लॅन ठरलेलं म्हणून आम्ही भाऊजी मटण भाजण्याला इथे जेवण बनवायला दिलं. जवळपास अर्ध्या तासात त्यांनी आम्हाला बनवून दिलं. मग थेट आम्ही घराकडे निघालो. राईस आणि भाकरीचे नियोजन मी सुरललाच कर म्हणलो. आम्ही येईपर्यंत त्यांनी सगळं रेडी करून ठेवलेला. मग काय डायरेक्ट जेवायला बसलो. एकमेकांचे पांचट किस्सा ऐकत 31ची ही पार्टी आम्ही सेलिब्रेट केली. गच्च भरल्यामुळे दीपे आणि सुरजला मी स्प्राईट पाजतो म्हणलो, पण त्या बदली मला घरी सोडायला लागेल असं म्हणलो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा आणि कमेंट करा कसं झालं.